नमस्कार, माय नगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी पत्रकार संतोष मोकाशी। ड्रेनेजच्या कामासाठी उकरलेले रस्ते, त्यात झालेला पाऊस आणि त्यामुळे पसरलेले चिखलाचे साम्राज्य। इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक सध्या याच नरकयातना भोगत असून येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। मगदुममळा, दातारमळा, वाल्मिकीनगर, बाळनगरसह अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून येथे रोज लहान मोठे अपघात घडत आहेत। अशा परिस्थितीत या अपघातांना जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये सुरू असलेल्या ड्रेनेज कामामुळे नागरिकांचे जनजीवन कमालीचे विस्कळीत झाले आहे। अनेक ठिकाणी रस्ते खोदून ड्रेनेजची कामे करण्यात आली, मात्र त्यानंतर रस्ते पूर्ववत न करता केवळ खडी टाकून काम अर्धवट सोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पावसामुळे या सर्व भागात चिखलाचे साम्राज्य पसरले असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। प्रभाग क्रमांक 15 मधील मगदुममळा, दातारमळा, वाल्मिकीनगर, बाळनगर यांसह अनेक परिसरात ड्रेनेज लाईनसाठी खोदकाम करण्यात आले आहे। मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही। त्यामुळे प्रत्येक पावसात रस्ते चिखलमय होत असून वाहनांची घसरण, नागरिक पडणे आणि किरकोळ अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदाराच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। निकृष्ट आणि संथ कामामुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारावर कारवाई करून हे काम सक्षम ठेकेदाराकडे देण्याची मागणी होत आहे। प्रभागातील विकासकामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही आता जोर धरत आहे। इचलकरंजी शहराला भुयारी गटार योजना ही 488 कोटी रुपयाची योजना इचलकरंजी शहरात राबवण्यात येत आहे। प्रभाग क्रमांक 15 या प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेली वर्षभर झालं अनेक ठिकाणी एक वर्ष झालं काम होईल। मगदुममळासारखा, हिरवेमळासारखा या ठिकाणी एक वर्ष झालं लाईन टाकून, पण आजपर्यंत तिथं काहीही काम झालेलं नाही। वारंवार सूचना द्यायचं, वारंवार यांच्याकडे मागणी करायचं, वारंवार आणि कधी करणारं विचारायचं, फक्त तारीख ते तारीख आणि तारीख ते तारीख आणि तारीख ते तारीख याच्या पलीकडे आजपर्यंत आम्हाला काहीही दिलेलं नाही। म्हणून गेली 8 दिवस झालं प्रभागातील आम्ही 4 नगरसेवक, मी असेल, नागेशाना असतील, संतोष शेळके असतील, राजू पुजारी आणि चौघही सातत्यानं त्या जी योजना ज्या गुजरातच्या कंपनीला मिळाल्या त्यांच्या सर्वांच्या आम्ही संपर्कात आहे, पण काहीही त्यांच्याकडून मिळालेलं नसल्यामुळं आज सोशल मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून ही लोकांना होणारी अडचण समजून लवकरात लवकर या भागातील कामं होतील अशी आशा व्यक्त करतो। विशेष म्हणजे या प्रश्नावर प्रभागातील तिन्ही नगरसेवकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली असून कामाच्या विलंबामुळे नागरिकांचा संताप अगदी योग्य असल्याचे मत त्यांनी मांडले आहे। संबंधित यंत्रणेला वारंवार सूचना देऊनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। क्रमांक 15 मध्ये आम्ही जे 4 नगरसेवक आहे, अमृतमामा असतील, संतोष शेळके, आमचे सहकारी राजू पुजारी, गेले 15 ते 3 आठवडे झाले आम्ही या भागात वारंवार पाठ लागून सुद्धा जे गुजरातची जी कंपनी आहे ड्रेनेजचं काम करते त्यांना आम्ही मागे गेल्या आठवडी मी, मामा, संतोष शेळके त्यांना घेऊन फिरलो। त्यावेळी बाजेसाहेबांनी सावंत म्हणून एक जे इंजिनियर आहेत त्यांना घेऊन आम्ही फिरलो आणि 4 दिवसात त्यांनी करतो म्हटलं तरी आज 10 दिवस झाले तरी त्या कामाचा काहीसुद्धा पाठपुरावा केला नाही। आणि आमच्या भागात आता जवळजवळ 8 ते 10 कामे मंजूर असून त्या ड्रेनेज विभागामुळे आमचे रस्ते, गटारी आणि जे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत ते मंजूर असूनसुद्धा काम करता येणार। आता जे डांबरीचे काम होतं ते फक्त ड्रेनेजवाल्यामुळे आमचं पुढं गेलं आहे। आता कॉन्क्रीटचे काम आहे, फक्त त्यांची ड्रेनेजची लाईन घालतात आणि चेंबर घालत नाही, त्यामुळे आमच्या भागात लोकांची गैरसोय व्हायला लागली आमच्या भागातील मतदारांची। त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करून आम्हाला सहकार्य करा एवढेच मी सांगतो। नमस्कार। आज प्रशासनाला आम्ही नागेशांना असतील, त्यानंतर अमृतमामा असतील आणि राजू सहकारी मित्र राजू पुजारी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये जेवढ्या काही नागरी सुविधा आहेत किंवा ज्या पद्धतीनं आम्हाला शासनानं एक ठोस असं एक या ठिकाणी कार्यक्रम करून द्यायला पाहिजे होता, त्या पद्धतीचं झालेलं नाही आहे। आणि त्याचे आम्ही सलग सातत्यानं 8 दिवस या ठिकाणी पाहणी करत असताना आमचा हा भाग जो आहे 15 नंबर तो वाढीव भाग आणि मळे भागातला असल्यामुळं ड्रेनेजच्या लाईन खुदाईमुळं आम्हाला या ठिकाणी प्रचंड असं नुकसान या लोकांचं तर झालेलंच आहे। त्याच पद्धतीनं नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो आहे त्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हा लोकांना सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत या लोकांची तक्रारी आम्हाला सुनाव्या लागतात। 8 दिवसापासून आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे, पण प्रशासनाच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन खुदाईच्या करणाऱ्याच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी कोणताही प्रतिसाद मिळत नाही। शेवटी आम्ही हतबल होऊन ह्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला जाग येण्यासाठी
वस्तुस्थिती आम्ही दाखवण्यासाठी आज आम्ही चारही इथले या भागातले नगरसेवक या ठिकाणी प्रभागाचा आम्ही दौरा केला. त्या ठिकाणी तिथं वस्तुस्थिती आम्ही मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगानं होणाऱ्या काळामध्ये सुद्धा दर्जेदार पद्धतीचे नागरिकांना सुविधा मिळाव्यात या पद्धतीचा आम्ही या ठिकाणी आज पाठपुरावा करणार आहोत. एकीकडे पावसाळा सुरू असून दुसरीकडे या अर्धवट कामांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. आता प्रशासन आणि संबंधित ठेकेदार याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणार का, असा थेट सवाल प्रभाग क्रमांक 15 मधील त्रस्त नागरिक उपस्थित करत आहेत. कॅमेरामनसह पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी.